गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा. इथं मी रवा घेते 1 वाटी. रवा हा आपल्याला निवडून स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये हाळी जाळी बघायची आणि मगच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी 1 वाटी स्वच्छ रवा घेतलेला आहे आणि हा रवा भिजवण्यासाठी मी ताकाचा उपयोग करणार आहे. तर मी डायरेक्टच मिक्सरच्या भांड्यामध्येच भिजत टाकलं आहे थोडा वेळ. 5-10 मिनटं भिजू द्यायचं आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा. तर यामध्ये मीठ आणि साखर टाकते थोडीशी आणि मी एक कांदा पण चिरून टाकणार आहे. तुम्हाला जर खोबरं आवडत असेल तर तुम्ही खोबरं पण यामध्ये किसून टाकू शकता. तर खोबऱ्यानेसुद्धा खूप छान स्पॉन्जी डोसे होतात. तर तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की आपली रेसिपी काय आहे. तर आपण आज रवा डोसा बनवणार आहोत. तर रवा डोश्याचं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे. अर्धा तास झालेला आहे. चांगला मुरलेला आहे रवा. तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. फक्त त्याला ताकामध्ये 15-20 मिनटं भिजायला ठेवायचा, म्हणजे छान मुरतो आणि डोसे छान फुगतात आपले. तर असं बॅटर मीडियम तयार करून घ्यायचं आहे. फार पातळ पण करायचं नाही आणि फार घट्ट पण ठेवायचं नाही. आणि आपण डोसे जाडसुद्धा थोडेसे लावू शकतो, म्हणजे त्याला जाळी सुटते. किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता त्याचे. तर इथे तवा गरम झालेला आहे आणि त्याच्यावर मी डोसा टाकलेला आहे. तर हे बघा असं वरतून झाकण ठेवायचं आणि तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेणार आहोत. मिरची, लसूण आणि डाळवं घेतलेले आहे मी. तर वाटून घेतलं ते. तोपर्यंत इकडं हा डोसा तयार झालेला आहे आपला. हे बघा असं छान निघतो पटकन. आणि असेच सगळे डोसे तयार करून घ्यायचे. हे बघा इकडं मस्त चटणी पण तयार झालेली आहे. तर या चटणीला आता आपण तिळाची फोडणी देणार आहोत. मी फोडणीमध्ये तीळ टाकणार आहे, जिरे मोहरी वगैरे नाही टाकणार आहे. तर तिळानेसुद्धा खूप छान रुचकर लागते चटणी. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. तर इकडं हे बघा मी फोडणी केली आहे तयार. त्यामध्ये काहीच नाही टाकायचं, फक्त तीळ वापरायचे. हे बघा मस्त अशी कडकडीत फोडणी टाकली आपण चटणीला. मस्त आपली चटणी तयार झालेली आहे. तर कढीपत्ता कोथिंबीर पण वापरू शकता तुम्ही, पण माझ्याकडे आता सध्या नाही आहे त्यामुळे मी काही वापरली नाही. तर हे बघा इकडं आपली डिश तयार झालेली आहे. तर प्रथम देवाला नैवेद्य दाखवून हे बघा यांनी घेतला आहे नाश्त्यात खायला. तर मस्त चटणी आणि डोसे तयार झालेले आहेत. इकडं माझ्यासाठी पण मी डोसे लावते. हे बघा. तर अशाच नवनवीन आणि काही पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी गावाकडची ओढ या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.